आज मंत्र नंबर किती आहे आज? 13. 13. वाचून झालाय का? नाही, वाचायचं नाही, आहे. वाचायचंय. ओके. 13 वाचून झाला प्रभूजी, 14 आहे. 13 वाचून झाला, 14वा चालू आहे आता. नाही हो. 14वा. 14वा चालू आहे, 13 वाचून झाला. वाचून झाला का संपलं? 13 एक्सप्लेन करून नाही झाला. हो, संपला प्रभूजी, संपला. 13 संपला, 14 चालू झाला. दोन्ही काय ते झालं. प्रभूजी एक सूचना द्यायची होती आहे ना. तर काही लोकांचे नाव विवो, अप्पो, रिअलमी असे नावं सेव्ह आहे, त्यामुळे कळत नाहीये ते कोण व्यक्ती, त्यामुळे त्यांची अटेंडन्स लागली जात नाहीये. तुम्ही काय करा, शेवटी क्लासच्या शेवटी ना त्यांची नावं घ्या. मग अच्छा, ते यस नो म्हणतील तेव्हा तुम्ही तिथे टिक करा. बरं प्रभूजी, चालेल. ठीक. त्यांना गीता वगैरे म्हणजे त्यांना आवड जात असेल तर तुम्ही ओरली अटेंडन्स घ्या. हं? ओके प्रभूजी, ओके, ठीक आहे. त्यांचा कॅमेरा बघा आणि त्यांना बघून अटेंडन्स. हो हो, येस प्रभूजी, हरे कृष्ण. ठीक आहे. आज 14. संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयं सः विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम, रूप, गुण व लीला आणि अनित्य देवता, मनुष्य व पशूंचा समावेश असलेले भौतिक प्राकट्य या दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे जाणल्या पाहिजेत. त्या जाणल्याने आपण मृत्यू व अनित्य भौतिक प्राकट्यावर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांच्या नित्य धामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन उपभोगू शकतो. चं तात्पर्य. कृष्णप्रिया माताजी वाचा. कृष्णप्रिया माताजी वाचा तात्पर्य. हो प्रभूजी, वाचते. हरे कृष्ण. येतोय आवाज? हो हो. हरे कृष्ण. ज्ञानाच्या तथाकथित प्रगतीच्या नावावर मानवी संस्कृतीने अंतराळाने व अणुऊर्जेसारख्या अनेक वस्तू निर्माण केल्या आहेत. तरी सुद्धा लोकांना मरावे लागणार नाही, जन्म घ्यावा लागणार नाही, वृद्ध व्हावे लागणार नाही की व्याधीग्रस्त व्हावे लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यास ही संस्कृती असमर्थ ठरली आहे. जेव्हा एक बुद्धिमान मनुष्य एका तथाकथित शास्त्रज्ञासमोर वरील क्लेशासंबंधी प्रश्न विचारतो, तेव्हा तो चलाखीने उत्तर देतो की विज्ञान प्रगतीपथावर आहे आणि अखेर ते मृत्यू, म्हातारपण आणि रोगापासून मनुष्याची कायमची सुटका करणारच. अशी उत्तरे शास्त्रज्ञांनी भौतिक जगाबद्दल असणारे घोर अज्ञानच दाखवतात. भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्येकजण जडत्वाच्या कठोर नियमांनी बद्ध आहे. जन्म, वृद्धी, स्थिती, प्रजोत्पादन, क्षय आणि शेवटी मृत्यू या 6 अवस्थांतून प्रत्येकाला जावे लागते. भौतिक प्रकृतीच्या संसर्गात असलेला कोणताही जीव या परिवर्तनाच्या 6 नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून कोणीही, मग ती देवता असो, पशु असो किंवा वनस्पती असो, या भौतिक जगात चिरायू होऊ शकत नाही. वेगवेगळ्या योनींतील जीवांची वेगवेगळी आयुर्मर्यादा असते. या भौतिक ब्रह्मांडातील प्रमुख जीवात्मा ब्रह्मदेव लाखो कोट्यावधी वर्ष जगतो. एकतर लहानसा किडा काही तासांकरिता जिवंत राहतो, परंतु भौतिक जगात कोणीही चिरकाल जगू शकत नाही. काही विशिष्ट परिस्थितीत वस्तू निर्माण होतात, त्या काही काळ टिकतात आणि जर जगल्या तर वाढतात, प्रत्युत्पादन करतात, पुढे क्रमशः क्षय होतो आणि शेवटी नाहीसे होतात. या नियमाप्रमाणे अनेक ब्रह्मांडातील लक्षावधी ब्रह्मदेवांनाही आज ना उद्या मरावे लागते. म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडालाच मृत्यूलोक म्हणतात. लौकिक शास्त्रज्ञ आणि राजकारणी लोकांना या जागेलाच मृत्यूरहित करावयाचे आहे, कारण त्यांना मृत्यूरहित अशा दिव्य प्रकृतीविषयी काहीच माहिती नाही. याचे कारण म्हणजे परिपक्व अशा दिव्य अनुभूतींनी भरलेल्या वैदिक शास्त्रांविषयीचे त्यांचे अज्ञान होय. पण दुर्दैवाने आधुनिक मनुष्य वेद, पुराणे, इतर शास्त्रांतून ज्ञान घेण्याच्या विरुद्ध आहे. विष्णू पुराणात 6.7.61 असे म्हटले आहे की विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा
अविद्या कर्म संज्ञान्या तृतीया शक्तिरिच्यते. भगवान विष्णूंकडे परा श्रेष्ठ आणि अपरा गौण नावाच्या भिन्न शक्ती आहे. जीवात्मे पराशक्ती आहेत आणि सध्या आपण ज्या भौतिक शक्तीने गुंतून पडलो आहोत तिला अपराशक्ती म्हणतात. या अपराशक्तीतून भौतिक सृष्टी उत्पन्न होते व ही शक्ती जीवांना अज्ञानाने अविद्या आवृत करून सकाम कर्मे करण्यास भाग पाडते. या भौतिक अपराशक्ती आणि जीवात्म्यांशिवाय भगवंतांच्या पराशक्तीचा आणखी एक अंश वस्तू. ती पराशक्ती म्हणजे नित्य मृत्यूरहित असे भगवत धाम होय. परस्तस्मातु भवन्यो भावन्यो व्यक्तो व्यक्तास्तनातन स सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति. भगवद्गीतेत 8.20 या धामाचे वरीलप्रमाणे वर्णन केले आहे. सूर्य, चंद्र आणि शक्रासहित ऊर्ध्व, मध्य आणि अध असे सर्व ग्रहलोक संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले आहेत. ब्रह्मदेव जिवंत असेपर्यंत हे ग्रह अस्तित्वात राहतात, परंतु काही अधोलोक ब्रह्मदेवांना एक दिवस संपला की नष्ट केले जातात आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा निर्माण केले जातात. ऊर्ध्वलोकात काळाचे मोजमाप वेगवेगळ्या रीतीने केले जाते. बऱ्याच ऊर्ध्वलोक ग्रहांवर आपले 1 वर्ष म्हणजे त्यांचे केवळ 24 तास किंवा 1 दिवस आणि रात्र. पृथ्वीवरील 4 युगे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली म्हणजे त्यांनी केवळ 12,000 वर्ष. या काळाला जर हजाराने गुणले तर तो ब्रह्मदेवांचा 1 दिवस होतो व त्यांची रात्रही तेवढीच असते. अशा दिवस रात्रींचे महिने वर्ष होतात व ब्रह्मदेव अशी 100 वर्षे जगतात. ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टी नष्ट केली जाते. ब्रह्मदेवांच्या रात्रीच्या वेळी सर्व जीव सूर्य, चंद्रासारख्या ऊर्ध्वग्रहांवरचे निवासी, मृत्यूलोक किंवा पृथ्वीवरील निवासी तसेच अधोलोकातील निवासी प्रलय जगात विलीन होतात. या समयी सर्व योनींतील प्राणिमात्रांचे भौतिक देह नष्ट होत असले तरी जीव स्तरावर ते अस्तित्वात असतात. या अवस्थेला अव्यक्त म्हणतात. ज्यावेळी ब्रह्मदेवाने मृत्यूनंतर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट केले जाते त्यावेळी पुन्हा एक अव्यक्त अवस्था अस्तित्वात येते. परंतु या दोन्ही अव्यक्त अवस्थांच्या पलीकडे आणखी एक अवस्था आहे ज्याला दिव्य वातावरण किंवा प्रकृती म्हणतात. या वातावरणात मोठ्या संख्येने दिव्य ग्रह आढळतात आणि ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर भौतिक ब्रह्मांडातील सर्व ग्रह जरी नष्ट झाले तरी हे ग्रह नित्य अस्तित्वात असतात. प्रत्येक ब्रह्मदेवाच्या अधिपत्याखाली एक ब्रह्मांड असते व अशी असंख्य ब्रह्मांडे आहेत आणि या सर्व ब्रह्मांडांच्या अधिपत्याखाली ब्रह्मांडांची बेरीज केली तर ते भगवंतांच्या शक्तीचे केवळ 1/4 प्राकट्य होय. कपात विभूती ही अपराशक्ती आहे. ब्रह्मदेवाच्या अधिपत्यापलीकडे दिव्य प्रकृती आहे जी 3/4 श्रीपाद विभूती आहे. ही श्रेष्ठ किंवा पराप्रकृती आहे. भगवान श्रीकृष्ण पराप्रकृतीत निवास करतात. तेच या प्रकृतीचे अधिपती अर्थात परमपुरुष आहेत. भगवद्गीतेत 8.22 अनुमोदन केल्याप्रमाणे केवळ अनन्य भक्तिसेवेनेच त्यांची प्राप्ती करता येते. ज्ञानमार्ग, तत्वज्ञान, योगमार्ग, ध्यानक्रिया किंवा कर्म, सकाम कर्म मार्गाने नव्हे, कर्मी लोक सूर्य आणि चंद्राचा समावेश असलेल्या स्वर्गलोकांची प्राप्ती करू शकतात. ज्ञानी आणि योगी त्यांच्यापेक्षा उच्च अशा महरलोक, तपोलोक आणि ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात. पुढे भक्तिसेवा करून अधिक योग्यता मिळवल्यावर त्यांना दिव्य प्रकृतीत प्रवेश दिला जातो. त्यांच्या योग्यतेनुसार दिव्य आकाशातील प्रकाशमान वातावरणात ब्रह्म किंवा वैकुंठ लोकांत त्यांना प्रवेश करता येतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भक्तिसेवेचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही दिव्य वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. भौतिक ग्रहांमध्ये ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत प्रत्येक जण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो व हाच भौतिक रोग आहे. जोपर्यंत हा भवरोग असतो तोपर्यंत जीवात्म्यालाही देहांतराच्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. त्याला मनुष्याचे, देवतेचे किंवा पशुचे असे कोणाचेही शरीर मिळाले तरी ब्रह्मदेवाच्या रात्रीनंतर व त्याच्या जीवनाच्या
अंती असे 2 प्रलय होता. या प्रलयाच्या वेळी जीवात्म्यांना अप्रकट अवस्थेत राहावे लागते. जन्म मृत्यूचे चक्र व त्यांच्या अनुषंगाने येणारे वृद्धत्व व रोग या जर आपल्याला समाप्त करावयाचे असेल तर आपण दिव्य ग्रहांवर प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या ग्रहावर आपण भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे पूर्णांश नारायण यांच्या नित्य सानिध्यात वास करू शकतो. भगवान कृष्ण किंवा त्यांचे पूर्णांश यांचे या असंख्य ग्रहांपैकी प्रत्येकावर प्रभुत्व असते. श्रुती मंत्रात एको वशी सर्वगः कृष्ण इंद्या एकोपिसन बहुधा यो भवती असे वर्णन करून वरील विधानाची सत्यता प्रस्थापित केली आहे. गोपाल तापनी उपनिषद 1.3.21. श्रीकृष्णांवर कोणाचेच अधिपत्य नसते. बद्धजीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि उलट भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या बाध्य होऊन अव्याहतपणे जन्ममृत्यूचे क्लेश भोगत राहतो. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात आणि धर्माचे मूळ तत्व भगवंतांप्रती शरणागत भाव विकसित करणे. भगवद्गीतेत 18.66 अंतिम आदेशात देखील हाच आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. इतर सर्व विधींचा परित्याग करून केवळ मला शरण ये. दुर्दैवाने मृत्यू लोकांनी या मुख्य आदेशाचा विपरीत अर्थ लावून वेगवेगळ्या प्रकारे जनतेची भुलवणूक केली आहे. लोकांना रुग्णालये उघडण्यास प्रेरित केले जात आहे, परंतु भक्तियोगाचे शिक्षण घेऊन भगवद्धामात जाण्यासाठी प्रेरित केले जात नाही. त्यांना कधीच खरे सुख देऊ न शकणाऱ्या तात्पुरत्या मदतकार्यात रुची घेण्यास शिकवले जात आहे. अनेक प्रकारच्या सार्वजनिक आणि निमसरकारी संस्था सुरू करून निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु निसर्गाला शांत कसे करावे हेच त्यांना माहीत नाही. अनेक लोकांची भगवद्गीतेत महान विद्वान म्हणून जाहिरात होते, परंतु भौतिक प्रकृती शांत कशी करावी याबद्दल गीतेत जो संदेश दिला आहे त्याचा ते अवहेर करतात. भगवद्गीतेत 7.14 स्पष्ट सांगितल्याप्रमाणे भगवत भावना जागृत करूनच शक्तिशाली प्रकृती शांत होऊ शकते. या मंत्रातून ईशोपनिषदाची अशी शिकवण आहे की आपण समृद्धी, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि विनाश, अनित्य भौतिक सृष्टी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी माहीत करून घेतल्या पाहिजे. केवळ भौतिक सृष्टीचे ज्ञान संपादन करून आपण स्वतःला वाचवू शकत नाही, कारण निसर्गाच्या कालबाह्य प्रवाहाप्रमाणे प्रत्येक क्षणाला विनाश होत आहे. अहन्यहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. तसेच रुग्णालये उघडून कोणालाही प्रलयाच्या वेळी वाचविता येणार नाही. ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेल्या शाश्वत जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाल्यावरच आपण स्वतःला वाचवू शकतो. शाश्वत जीवन प्राप्त करण्याच्या कलेत लोकांना प्रशिक्षित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. इंद्रिय सुख देणाऱ्या क्षणिक आकर्षक वस्तूंकडे पाहून लोकांना अनेकदा भुरळ पडते, परंतु इंद्रियविषयक सेवा दिशाभूल आणि भ्रष्ट करणारी ठरते. म्हणून आपण स्वतःला तसेच इतरांना योग्य रीतीने वाचवले पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असो किंवा नसो. जर आपल्याला अव्याहत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर आपण भगवंतांची भक्तिसेवा आरंभ केलीच पाहिजे. या बाबतीत तडजोडीचा प्रश्न उद्भवत नाही, कारण ही एक अत्यावश्यक बाब आहे. हरे कृष्ण. आता आपण या श्लोकामध्ये भगवंतांची जी माहिती आपल्याला मिळालेली, त्यांची आराधना कशी करायची. भगवंतांची आराधना ही अनन्य भावाने करायला पाहिजे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं
अडथळा न आणता पूर्ण समर्पित भावनेने भगवंतांची आपण आराधना करायला पाहिजे. तर अशा भगवत आराधनेने व्यक्ती या मृत्यू लोकातून भगवंतांच्या शाश्वत धामामध्ये प्रवेश करू शकतो. हे या श्लोकात आपल्याला समजावून सांगण्यात आले. तर जी मृत्यूची समस्या आहे, हं, या भौतिक जगामध्ये आपली वारंवार जन्म होतो, वारंवार मृत्यू होतो, याला सोडवण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे चुकीचा प्रकार आणि एक आहे योग्य प्रकार. तर चुकीचा प्रकार कसा आहे? लोक मृत्यूला जिंकण्याचा प्रयत्न करतात, जसे शास्त्रज्ञ किंवा भौतिक जगातले जे कल्याण लोककल्याण करण्याचा विचार करतात, ते लोक समाज कल्याणचं कार्य करतात. तर अशी लोकांना आजारपणातून ठीक होण्यासाठी दवाखान्यात पाठवतात किंवा त्यांना कपडे नसतील तर कपडे वाटप करतात. तर ह्या प्रकारचे ते कार्य करतात. आणि वैज्ञानिक लोक कशा प्रकारे हे जन्म मृत्यूचा जो प्रश्न आहे त्याला कशा प्रकारे ते निरासन करण्याचा प्रयत्न करतात, तर ते म्हणतात की आम्ही शोध लावू, आम्ही अशा प्रकारे काही करू की ज्याद्वारे व्यक्ती अमर होईल. तर हे जे त्यांचं लोकांना जे आश्वासन देतात ते सगळं भविष्यकाळात असतं. त्याचं कधीच आजपर्यंत पूर्ती झालेली नाही. आणि ते का अशा प्रकारचे वाक्य करतायत की आम्ही शोध लावतोय, आम्ही प्रत्येक आजारावरती औषध काढू, आम्ही व्यक्तींना अमर बनवू? कारण त्या लोकांना आध्यात्मिक जगाची कल्पना नाही. त्यांना वाटतं की हे जगच सर्व काही आहे. तर आध्यात्मिक जगाची त्यांना कल्पना नसल्या कारणाने त्यांना इथं स्थायिक होण्याची इच्छा असते. आणि अशा भावनेमुळे आणि त्यातल्या त्यात वैदिक जे ज्ञान आहे त्याचं त्यांना अज्ञान असल्या कारणाने आणि वेदाला ते एक वेग दंतकथा वगैरे अशा ते संज्ञा देतात, वेदाची निंदा करतात किंवा वेद मानत नाहीत. तर अशा कारणामुळे त्यांना वाटते की ते स्वतःच काहीतरी प्रयत्न करून मृत्यूच्या चक्रातनं लोकांना वाचवू शकते. तर त्यांचे हे जे प्रयत्न आहेत, की लोकांना जन्म मृत्यूच्या चक्रातनं वाचवायचं किंवा अमर बनवायचं, त्यांचा जो प्रयत्न आहे तो नेहमी विफल ठरतो. कारण कितीही प्रयत्न केला व्यक्तीने तर हे शरीर 6 त्याच्यामध्ये रूपांतर होतं. जन्म होतो, शरीर वाढतो, मग शरीर त्याचं पुनरुत्पादन होतं, मग शरीराची झीज व्हायला लागते आणि मग शरीर संपतं. अशा प्रकारे या 6 विकारात शरीर त्यातनं जातं. एवढंच काय, तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मारावं लागतं, कोणी वाचत नाही. त्यामुळे या जगाला मर्त्य लोक म्हटले. तर भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेले दुःखालयम अशाश्वतम, हे जग दुःखाचं सागर आहे आणि हे अशाश्वत. आणि या जगामध्ये प्रत्येक क्षणी प्रलय होत असतो. काही प्रलय लगेच होतात, काही प्रलयांना वेळ लागतो. तर ह्या 4 प्रकारचे प्रलय आहेत: नित्य, नैमित्तिक आणि अं, नित्य, नैमित्तिक
प्राकृतिक आणि शेवटचा आहे तो आत्यंतिक. हे 4 प्रलय होतात त्या जगामध्ये. आणि ते चुकीच्या पद्धतीने या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर इंद्रिय तृप्तीला ते बळी गेल्या कारणाने ते प्रत्येक गोष्टीला काहीतरी उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात. जसं तोंडावरती जर झुरळ पडले, म्हणजे जर झुरळ आले तोंडावरती, झुरळणे ते काय म्हणतात? हिंदीमध्ये त्याला झुरिया म्हणतात, म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला? सुरकुत्या चेहऱ्यावर. सुरकुत्या पडल्या तर ते काय करतात, त्या स्किनला, त्या कातडीला एकदम मजबूत पकडून त्याला ते परत तरुणपणा दाखवण्याचा नाही, कृत्रिम प्रयत्न करतात. तर असे त्यांचे जे काही शरीराला वाचवण्याचा, त्या व्यक्तीला तरुण ठेवण्याचा त्यांचा जो काही प्रयत्न आहे, ते सर्व कसे ठरतात? असफल ठरतात. तर आपण या मार्गाला न लागता जर मृत्यूवरती विजय प्राप्त करायचा असेल, मृत्यूच्या पलीकडे जायचं असेल, तर खरा मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि या भक्ती मार्गावरती कसं काय आपण यशस्वी होऊ? तर ते भगवंतांचं आश्वासन आहे. भगवंत गीतेत सांगतात, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं वेती तत्वता त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामेत स्वर्गम. तर भगवंतांनी सांगितलेले की माझ्या लीला कथांचं कुणी श्रवण केलं, माझ्यावरती कुणाचा जर विश्वास असेल, तर अशा लोकांना या मृत्यूनंतर परत जन्म घ्यावा लागणार नाही. ते माझ्या धामात, शाश्वत धामात ते प्रवेश करतील. आणि त्यासाठी पुरावे देखील प्रभुपाद देत आहेत विष्णू पुराण आणि भगवद्गीतेतल्या श्लोकाद्वारे. आणि जे आध्यात्मिक जगत आहे त्यामध्ये जसं भौतिक जगामध्ये जे प्रलय होत असतात, महाविष्णूंच्या श्वासाद्वारे ब्रह्मांडांची उत्पत्ती, आणि त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्ष विष्णू येतात आणि त्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि ब्रह्माजी जेव्हा दर दिवशी रात्री झोपतात ते तर पूर्ण प्रलय होतो. तात्पुरत म्हणजे त्या ब्रह्मांडापुरता प्रलय होतो. आणि जेव्हा ब्रह्माजी परत जागे होतात त्यावेळेस पुन्हा सृष्टीचे निर्माण होते आणि त्या 14 मन्वंतरांचं परत जन्म होतो आणि त्यांचा प्रत्येक काळ आहे. त्यांच्यानंतर प्रलय होतो. सत्ययुग, द्वापर, कलियुग असे कलियुगाचा रास, मग त्यामध्ये संध्याचा वेळ असतो. मग त्याच्यानंतर परत दुसरा मन्वंतर येतो आणि त्यानंतर परत दुसरी सृष्टी चालू होते. तर अशा प्रकारे ब्रह्माच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतरांची 14 सृष्टी होतात. आणि त्या 14 मन्वंतराच्या सृष्टीमध्ये सुद्धा मनुष्य कितीतरी वेळा जन्म घेतो, कितीतरी वेळा मरतो, स्वर्गात जातो, परत भौतिक जगात जन्म घेतो, नरकात जातो, तिथे शिक्षा प्राप्त होते. तर अशा प्रकारचे प्रलय चालूच असतात. आणि जेव्हा महाविष्णू श्वास घेतात तर त्यावेळेस सगळी ही सृष्टी ती परत एका तो पूर्ण सगळं सावरून त्यामध्ये जीवांना एकदम घोर सुषुप्ती अवस्थेत टाकून ते परत जीव महाविष्णूच्या शरीरात जातात आणि मग परत त्यांची उत्पत्ती परत जेव्हा ब्रह्मांड होतं त्यावेळेस परत चालू होतं. तर अशा प्रकारे प्रलय, जो प्राकृतिक प्रलय म्हणजे जेव्हा महाविष्णू श्वास घेतात त्यावेळेस एक प्रलय होतो. तर असा प्रलय हे आध्यात्मिक जगात काही होत नाही. तिथं सर्व जे सृष्टी आहे जशीच्या तशी आहे. तिथं सूर्य नाही, चंद्र नाही, तिथलं सगळं काही स्वतःच्या स्वतः तेजस्वी आहे. तिथं कुणाचा मृत्यू होत नाही, कुणी आजारी पडत नाही, तिथं काही कुणाच्या शरीरावरती परिणाम होत. तर असं आध्यात्मिक जग आहे. आणि हे जग किती आहे? तर भौतिक जग हे पाव आहे. एक पाद म्हणजे पाव भाग आहे. आणि पाऊण भाग आहे तो आहे आध्यात्मिक जग. आणि त्या जगामध्ये भगवंत आणि त्यांचे भक्त निवास करतात. तर अशा भगवंतांच्या धामात जायचं असेल तर आपल्याला हे भौतिक कर्मकांडापासून वाचलं पाहिजे, जे कर्मकांड आपल्याला या जगातच गुंतवून ठेवते.
किंवा महरलोक वगैरे अशा योग साधनेने असे उच्च कोटीचे वरचे लोक जरी भेटले तरी काही फायदा नाही. तर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला एक प्रलय पाहिजे, तो म्हणजे आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय म्हणजे या भौतिक जगातून सुटका. ती कशी होते? भक्ती केल्यानेच व्यक्ती भगवंताच्या धामात जाऊ शकतो. तर त्या जीवासाठी तो आत्यंतिक प्रलय म्हणजे ते भौतिक जगाचा त्याचा संबंध तुटतो. तर भौतिक जगामध्ये जाण्याचा योग्यता काय? तर त्यासाठी आपल्याला आपल्या आध्यात्मिक जगात जाण्यासाठी योग्यता काय आहे? तर ती योग्यता आहे भगवंतांना शरणागती, जे भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर भगवंत आपल्याला या भौतिक जगातून सुटका करून त्यांच्या आध्यात्मिक जगात घेऊन जातील, हे त्यांचं वचन आहे. त्यासाठी आपण भक्तीचा अभ्यास करायला पाहिजे, भक्तांच्या मार्गदर्शनाखाली, गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली. तर अशा प्रकारे जेव्हा आपण भक्ती करू, तर त्या भक्तीमुळे आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते. तर प्रभुपाद आपल्यासाठी भगवत धामाची योजना केली. पण जेव्हा यक्षने युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला की या जगामध्ये आश्चर्याची गोष्ट काय, तर त्याचं उत्तर देताना युधिष्ठिर महाराज त्यांना म्हणतात, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालय शेष स्थावर मिच्छन्ति किम आश्चर्यमतकर. तर युधिष्ठिर महाराज म्हणले की या जगामध्ये अहनी अहनी म्हणजे करोडो करोड लोक रोज मृत्यूच्या दाढेत खेचले जातात. पण जे वाचतात त्यांना वाटतं की ते मरणार नाही आणि ते बिनधास्त होतात. तर असे लोक, अशी त्यांची जी प्रतिक्रिया आहे ते फार आश्चर्यकारक आहे. हं. तर कुणालाच वाटत नाही की माझा मृत्यू होणार, आणि ही मोठी आश्चर्याची गोष्ट. तर भगवंतांच्या भक्तांना जर मृत्यूची भीती वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी. कारण त्यांचं तर एक पाऊल आध्यात्मिक जगात आहे. पण ज्यांना या भौतिक जगात परत परत जन्म मिळणार आहे ते मात्र असे एकदम निश्चिंत होऊन जगण्याचा प्रयत्न करतात. त्याचं त्यांना आश्चर्य वाटतं. तर भक्ती केल्याने आपल्याला या जन्म मृत्यूचा जी खरी समस्या आहे त्याचं खरं निराकरण हे भौतिक विज्ञानाद्वारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकणार नाही. त्यासाठी भगवंतांची भक्ती हाच एक मजबूत आणि खरा मार्ग आहे. ते या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला सांगताय. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न असतील विचारा. नाहीतर आता आपण शेवटच्या चरणामध्ये येतोय या ईशोपनिषदच्या. तर श्लोक क्रमांक 15 ते 18 यामध्ये आपण बघणार आहोत भगवंतांचं साक्षात्कार होण्यासाठी भक्त कशी प्रार्थना करतो. तर श्लोका नंबर आता आहे 15. हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पूषणं प्रावृणु सत्यधर्माय दृष्टये. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता. आपले खरेच मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. वाचा. दिव्य कृष्ण प्रभूजी वाचा. दिव्य कृष्ण प्रभूजी.
अरण्य विहारी प्रभूजी वाचा. अरण्य विहारी प्रभूजी वाचा. वाचतो प्रभू. भगवद्गीतेत 14.27 भगवंतांनी त्यांच्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या तेजाचे ब्रह्मज्योती असे वर्णन केले आहे. ब्राह्मणो ही प्रतिष्ठा हममृत शावस्यस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखशैकांतिकस्य च. परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. ब्रह्म, परमात्मा व भगवान ही एकाच अंतिम सत्याची 3 रूपे आहेत. नवसाधक देखील सहज ब्रह्म साक्षात्कार करू शकतो. परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगती करणाऱ्यांना माहीत होते आणि परम सत्याची अंतिम अनुभूती म्हणजे भगवान साक्षात्कार. भगवद्गीतेत 7.7 याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात की ते स्वतःच परम सत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मत परतरण नान्यत, म्हणून ते ब्रह्मज्योती आणि सर्वव्यापी परमात्म्याचेही उगमस्थान आहेत. अथवा बहुनैतेन की ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्मे कांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून व धारण करून राहिलो आहे. भगवद्गीता 10.42. अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्णांश रूपाने संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात. ते वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात. म्हणून ईशोपनिषदातील या श्रुती मंत्रात त्यांना पुषण किंवा आत्यंतिक पोषण करता असे म्हटले आहे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नेहमीच आनंदाने पूर्ण असतात. आनंदमय अभ्यासात 5000 वर्षापूर्वी ज्यावेळी भगवंत वृंदावनात होते, त्यावेळी अगदी बालपणापासूनच नेहमीच दिव्य आनंद उपभोगात होते. त्यांनी अग, बक, पुतना आणि प्रलंब या असुरांचा हसत खेळत वध केला. वृंदावनात आपली माता, भाऊ व मित्रांबरोबर आनंद उपभोगला आणि ज्यावेळी त्यांनी एका खोडकर माखन चोराची म्हणजेच लोणी चोरणारा लीला केली, त्यावेळी त्यांच्या सर्व सवंगड्यांनी व या चोरीचा दिव्य आनंद लुटला. माखन चोर म्हणून श्रीकृष्ण प्रसिद्ध आहेत. यामध्ये काहीच आक्षेपार्ह नाही, कारण लोणी चोरून त्यांनी आपल्या शुद्ध भक्तांना आनंद प्रदान केला. भगवंतांनी वृंदावनात ज्या काही लीला केल्या त्या सर्व त्यांच्या सवंगड्यांच्या आनंदासाठी केल्या. भगवंतांनी या सर्व लीला परम सत्याचा शोध करणाऱ्या शुक ज्ञानी व तथाकथित हटयोग्यासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. भगवंत त्यांचे सवंगडी ग्वालबाल त्यांच्या क्रीडेबद्दल सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवतात सांगतात की इत्थम सता ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरधारकेन साकं विजहु कृतपुण्यपुबा. ज्या भगवंतांचा साक्षात्कार ज्ञानीजन निर्विशेष आनंदमयी ब्रह्म म्हणून करतात, जे भक्त त्यांची दास्य भावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात व सर्वसामान्य लोक ज्यांना एक असाधारण मनुष्य समजतात, असे भगवंत त्या ग्वालबालांबरोबर खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. भागवत 10.12.11. अशा प्रकारे भगवंत आपल्या दिव्य पार्षदांबरोबर दिव्य प्रेममयी लीला करतात. या लीला शांत
दास्य, सेवक, सख्य म्हणजे मित्र, वात्सल्य म्हणजे मातृ किंवा पितृप्रेम आणि माधुर्य म्हणजे दाम्पत्य अशा वेगवेगळ्या संबंधातून केल्या जातात. भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाहीत. तेव्हा कोणी प्रश्न विचारेल की भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात, याचे उत्तर भगवद्गीतेत 13.14-18 असे दिले आहे. भगवंत आपल्या परमात्मा या पूर्णांश रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. जरी भगवंतांना सृष्टीच्या निर्मिती, पालनपोषण आणि संहाराबरोबर काहीच व्यक्तिगत संबंध नसला तरी ते आपल्या परमात्मा या पूर्णांशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. प्रत्येक जीवाला आत्मा मानतात आणि अशा सर्व आत्म्यावर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा असे म्हणतात. भगवत साक्षात्काराची ही पद्धत महान शास्त्र आहे. भौतिकवादी सांख्ययोगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वांचे विश्लेषण आणि चिंतन करू शकतात, कारण त्यांना पुरुष किंवा भगवंताबद्दल अत्यल्प माहिती असते आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजाने भ्रमित झालेले असतात. एखाद्याला जर परमसत्याचे संपूर्ण रूप पाहायचे असेल तर त्याला 24 तत्वे व त्याचबरोबर झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. ईशोपनिषद याच दिशेने अंगुली निर्देश करून ते हिरण्यमय पात्र आणि झगमगते तेज काढून टाकण्याबद्दल प्रार्थना करीत आहे. हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंतांचे मूळ स्वरूप दिसणार नाही किंवा परम सत्याचा वास्तविक साक्षात्कारही होणार नाही. भगवंतांचे परमात्मा रूप हे त्यांच्या 3 पूर्णांशापैकी किंवा विष्णू तत्वापैकी एक आहे. या तिघांना सामूहिकरित्या पुरुष अवतार म्हणतात. विष्णू तत्वांपैकी ब्रह्मांडात वास करणाऱ्या विष्णूंना क्षीरदोक्षायी विष्णू म्हणून जाणले जाते. ब्रह्मा, विष्णू, शिव अशा या 3 प्रमुख देवतांमधील विष्णू म्हणजे क्षीरदोक्षायी विष्णू आहेत व प्रत्येक जीवामध्ये वास करणारे सर्वव्यापी परमात्माही तेच आहेत. गर्भोदकशाही विष्णू सर्व जीवांतील सामूहिक परमात्मा आहेत. या दोघांच्या पलीकडे कारण समुद्रात पोहडलेले कारणोदकशाही विष्णू आहेत. हे सर्व ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. योग साधनेत एका प्रामाणिक विद्यार्थ्याला भौतिक सृष्टीतील 24 तत्वांच्या पलीकडे जाऊन विष्णू तत्वाची प्राप्ती करण्यास शिकवले जाते. ज्ञान योगाच्या अभ्यासाने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य शरीराचे तेज आणणाऱ्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती होते. भगवद्गीतेत 14.27 तसेच ब्रह्मसंहितेत 5.40 सुद्धा असेच सांगितले आहे. यस्य प्रभा प्रभवतो दंड जगदंड कोटीश्व शेष वसुधादी विभूती भिन्नम तद्ब्रह्म निष्कलम अनंत शेषभूतम गोविंदमाद पुरुषम तम अहम भजामी. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. ही ब्रह्मज्योती म्हणजे मी ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंतांचे शरीराचे किरण मात्र आहे. ब्रह्मसंहितेचा हा परम मंत्र सत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे आणि ईशोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. भगवंतांची ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे जेणेकरून एखाद्याला त्यांचे खरे मुख पाहायला मिळेल, यासाठी त्यांना केलेली ही एक साधी भोळी प्रार्थना आहे. मुंडक उपनिषदातील 2.2.10-12 अनेक मंत्रात या ब्रह्मज्योतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. हिरण्यमय परे कोशो विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्र ज्योतिषा ज्योतिस्तद्य दात्मविदो विदु न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारका नेमा विद्युतो भांति कुतियन मग्ने त्वमेव भान्तमनुभाति सर्वतस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्मवेदमृतं पुरस्ताद ब्रह्म पश्चाद ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्चोर्ध्व
च प्रसूतम ब्रह्मवेदम विश्वमिदम वरिष्ठम. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनंत ब्रह्मज्योतीचे स्थान आहे. ही ब्रह्मज्योती भौतिक प्रदूषणापासून मुक्त आहे. ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे. अशा या ब्रह्मज्योतीच्या प्रांतात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, विद्युत यांची आवश्यकता नाही. वस्तुतः या भौतिक जगात जो काही प्रकाश दिसतो तो केवळ या परमज्योतीचे परावर्तन आहे. हे ब्रह्म मागे पुढे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम खाली वर असे सर्वत्र व्याप्त आहे. अर्थात या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त केले आहे. पूर्वज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्मतेजाचे मूळ आहेत. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून सांगणाऱ्या श्रीमद भागवतासारख्या शास्त्रांतून हे ज्ञान मिळवता येते. श्रीमद भागवताचे लेखक श्री व्यासदेव यांनी त्यात असे निषिद्ध केले आहे की एखादा मनुष्य त्याच्या साक्षात्काराप्रमाणे परमसत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. एक साधारण जीव परमसत्य आहे असे श्रील व्यासदेव कधीच म्हणत नाही. एका जीवात्म्याला कधीही संपूर्ण शक्ती असलेल्या परमसत्याच्या बरोबरीचे समजू नये. जर तो बरोबरीचा असता तर त्या जीवात्म्याला भगवंतांकडे त्यांचे खरे रूप पाहण्याकरता दैदिप्यमान आवरण दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नव्हती. म्हणून निष्कर्ष असा की परमसत्याच्या शक्तींचे ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. त्याचप्रमाणे ज्यावेळी भगवंतांच्या भौतिक शक्तींचाच केवळ साक्षात्कार होतो व आध्यात्मिक शक्तींबद्दल अगदीच कमी किंवा काहीच माहिती नसते तेव्हा त्याला परमात्मा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे ब्रह्म आणि परमात्मा हे दोघेही परमसत्याचे आंशिक साक्षात्कार आहेत. परंतु ज्यावेळी हिरण्यमय पात्र काढून टाकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा संपूर्ण साक्षात्कार होतो त्यावेळी त्याला समजते की वासुदेव सर्वमिती, वासुदेव किंवा श्रीकृष्ण हेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे सर्व काही आहेत. ते भगवान किंवा मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा ह्या त्यांच्या शाखा आहेत. भगवद्गीतेत 6.46-47 निर्विशेष ब्रह्माचे उपासक ज्ञानी, परमात्म्याचे उपासक योगी आणि भगवान श्रीकृष्णांचे उपासक भक्त या 3 प्रकारच्या अध्यात्मवाद्यांचे तुलनात्मक विवेचन केले आहे. वैदिक ज्ञान असणाऱ्या ज्ञानी हा सामान्य सकाम कर्मी मनुष्यापेक्षा बरा आहे. योगी ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर सर्व योगांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. सारांश: एक तत्वज्ञानी मजुरापेक्षा बरा आहे व ध्यानयोगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे. आणि सर्व योगांपैकी जो भक्तियोगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी आहे. श्री ईशोपनिषद आपल्याला याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर हा पहिला श्लोक आहे. त्यामध्ये आता भक्त भगवंतांना विनंती करतोय की मला या भौतिक जगातनं बाहेर काढा. तर भौतिक जगामध्ये भगवंतांचे जे विष्णू अवतार आहे, महाविष्णू, गर्भध्यक्ष विष्णू आणि शिरोध्यक्ष विष्णू, तर यांच्या पलीकडे जे भगवंत आहेत त्यांचं दर्शन घेताना मधला अडथळा कोणता आहे? ते आहे ब्रह्मज्योती, जी एकदम तेजस्वी हिरणमयी आहे. म्हणजे सोनं जसं चकाकतं तसं ते ब्रह्मज्योती चकाकते. त्याच्या पलीकडे भगवंतांचा वास आहे. तर इथं भक्त भगवंतांना विनंती करतोय की मला
ह्या ज्या ब्रह्मन निराकारवादीचे रूप आहे त्याच्या पलीकडे तुमची शरणागती घ्यायची. तर कृष्णांची जी स्थिती आहे ती या भौतिक जगाच्या पलीकडे. आणि भगवंतांची जे ते दिव्य रूप आहे ते आपण कसं बघायला पाहिजे. आणि भगवंतांचे हे जे दिव्य रूप आहे ह्याचं दिव्यत्व काय आहे, त्याचं सुद्धा इथं आपल्याला पुरावा देत आहे. तर जो ब्रह्मवादी किंवा योगी ही लोक ज्या दिशेला भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा करतात, ब्रह्मज्योतीत विलीन होण्याची किंवा स्वतःला भगवंतांच्या परमात्मा रूपाला बघण्याची त्यांची जी इच्छा आहे, त्याच्या पलीकडची जी भगवंतांची भगवान स्थिती आहे त्यामध्ये भक्तांचा रस आहे. त्यांना ना ब्रह्मज्योती पाहिजे, ना त्यांचं परमात्म्याशी ज्या परमात्म्याशी तुम्ही खेळू शकत नाही, बागडू शकत नाही, अशा परमात्म्याची सुद्धा त्यांना काही रस नाही. त्यांचा रस आहे वृंदावनातल्या कृष्णाशी. आणि त्या भगवंतांची स्थिती या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत, इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या. तर जे भगवंत त्यांची जी ब्रह्मकांती आहे त्यात ब्रह्मसुख प्राप्त करणारे जे ब्रह्मवाद आहेत त्यामध्ये भक्ताचा रस नाही. किंवा जे भगवंतांना साधारण मनुष्य समजतात अशा अपराध करणाऱ्या व्यक्तींसारखं त्यांचा रस नाही. किंवा जे योगी ज्या भगवंतांना परमात्मा रूपात स्वीकार करतात त्या रूपामध्ये सुद्धा भक्तांना रस नाही. तर भक्तांचा रस हे फक्त जे भगवंत वृंदावनामध्ये त्यांच्या गोपांबरोबर दही चोरण्याचं किंवा लोणी चोरण्याचं अशी वेगवेगळी लीला त्यांच्या भक्तांची ते करतायत. गोपींबरोबर ते रासलीला करतायत किंवा बाकी भक्तांबरोबर ते वेगवेगळे सखांबरोबर वेगळं रस करतायत. अशा भगवंतामध्ये भक्तांचा रस आहे आणि त्यासाठी ते भगवंतांना प्रार्थना करतायत की मला ते दिव्य रूप दिसावं. तर भगवंतांची जी स्थिती ते ब्रह्मज्योतीचे स्त्रोत आहेत. ज्याचं निराकरण भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात 27व्या श्लोकात किंवा भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात, भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातल्या 42 श्लोकामध्ये कृष्णांना सर्व प्राणीमात्रांचे पोषण अधिपती, सर्व प्राणींचे ते काळजी घेणारे आहेत. तर ब्रह्माजी सुद्धा म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद अनादिनादि गोविंद सर्व कारण. तर भगवंत सर्वांचे कारणाचे कारण. तर जी ब्रह्मज्योती ती राक्षसांना सुद्धा प्राप्त होते. तर युधिष्ठिर महाराज जेव्हा राजसूय यज्ञ करत होते त्यावेळेस कृष्णाने त्यांच्या चक्राद्वारे शिशुपालचा वध केला. शिशुपाल की दंतवक्र? हरिमन कोणाचा वध केला? शिशुपाल. शिशुपालचा वध केला. तर त्याच्या शरीरातून तो आत्मा निघाला आणि तो भगवंतामध्ये समाविष्ट झाला. तर ते भगवंतामध्ये समाविष्ट नाही झाला, तो भगवंताच्या कांतीमध्ये समाविष्ट झाला, म्हणजे तो ब्रह्मज्योतीत विलीन झाला. तर अशा पापी व्यक्तीला सुद्धा असलं काय मिळतं, त्याला ब्रह्मज्योती प्राप्त होते. तर या असल्या ब्रह्मज्योतीमध्ये ब्रह्मविलीन होण्यामध्ये भक्तांना रस नाही. तर भक्तांना फक्त रस आहे कृष्णाबरोबर असे संबंध ठेवायचे, शांत, दास्य, साख्य. तर हे जे रस आहेत
भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये ते फार दुर्मिळ आहे. हम्म? आणि तो रस चैतन्य महाप्रभू द्यायला या कलियुगामध्ये आलेले. अनार्पितम चरिंचरात करुणावतरणो. तर आजपर्यंत कोणाला न दिलेलं जे भगवंतांचं दिव्य प्रेम आहे, ज्याद्वारे व्यक्ती भगवंतांचा सखा, भगवंतांचं नित्य पार्षद बनू शकतो. हम्म? तसं उन्मत्त उज्ज्वल रस जे हरिनामाद्वारे आपल्याला दिलेले. तर हरिनाम हा असा भगवंतांची अशी आराधना आहे. ते यज्ञ वगैरे असे जे काही बाकी यज्ञ त्यांच्यापेक्षा सुद्धा उच्च कोटीचा हा हरिनाम, जो नाम आपण घेतो, हरिनाम जे करतो, ते दिव्य आपल्याला फळ देणार आहे. तर कधी कधी आपल्याला काय वाटतं, यज्ञ वगैरे आपण मंत्र वगैरे ऐकतो, आपण गंभीर असतो. जेव्हा कुठे मंदिरात यज्ञ होतो वगैरे काय होतं, तर आपल्याला वाटतं किती भारी होते, त्यामुळे आपलं फार आपण तिथे गंभीर असतो, झोपत पण नाही आपण. पण आपला रोज जो यज्ञ आपण आपल्या माळेत करतोय, जपामध्ये करतोय, तो इतका बिनधास्त किंवा इतका निष्काळजीपणे करतो आपण की त्याचं फळ काय मिळणार त्याची आपल्याला कल्पनाच नसते. तर आपण माळा कसं तरी कुठेतरी घुसून त्याला कसं तरी संपून म्हणजे करून टाकतो. तर असं जर आपण भगवंतांच्या नामाला जर प्राधान्य नाही दिलं, तर भगवंत आपल्याला तो सुद्धा प्राधान्य नाही देणार. त्यामुळे जो गंभीर भक्त आहे तो हरिनाम चांगल्या प्रकारे घेतो, भक्तांची संगती चांगली करतो, आणि जे 5 विशेष साधू संग, नामकीर्तन, मथुरावास, श्री विग्रह सेवन आणि करेल श्री भागवत श्रवण. तर ह्या 5 अंगांना आपण विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. तर ह्या प्रकारे आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, तर आपण बाकी जे योग आहेत, हठयोग किंवा ज्ञान योग किंवा कर्मयोग किंवा असे बाकीचे जे योग आहेत त्याला आकर्षित नाही होणार. तर आपण जे वास्तविक भगवंतांची आराधना आहे ती आपल्याला प्राप्त होते. तर हे भगवंतांचं जे दिव्य रूप आहे, जे भगवंत या ब्रह्मकांती त्याचे जे स्त्रोत आहेत, त्या स्त्रोताच्या पलीकडे भगवंतांचं दिव्य रूप आहे. तर भक्त भगवंतांना प्रार्थना करतो की भगवंता मला या ब्रह्मज्योतीत जायचं नाहीये, मला तुमच्या सेवेत लागायचं. तर त्यासाठी भगवंतांना तो प्रार्थना करतोय की मला या ब्रह्मज्योतीच्या पलीकडे तुमची सेवा करण्यासाठी घ्या. तर हे साक्षात्कार जेव्हा आपण भागवत आणि भगवद्गीताचं अध्ययन करू आणि प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांकडून आपल्याला ऐकायला मिळेल, त्यावेळेस आपण जे हरिनाम आहे, जे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिलेले जे साधन आहे, त्यामध्ये गंभीर होऊन आपण आपलं जे ध्येय आहे भगवंतांची सेवा ते प्राप्त करू शकतो. ठीक आहे. तर आता श्लोक क्रमांक 16. प्रभूजी या श्लोकामध्ये एक करून हरे कृष्ण येस. प्रभूजी याच्यामध्ये एक शिरोदक विष्णूंना परमात्मा म्हटलेलं आहे सर्व जीवांमधील, आणि गर्भोदक विष्णूंना सामूहिक परमात्मा म्हटलेलं आहे. ते कसं समजू शकतो आपण? जसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा असतो, तसं प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक विष्णू परमात्म्याचं कार्य करतात. कळालं का नाही कळलं? येस प्रभू. तर आता आपण जाऊया 16व्या श्लोकाकडे. शनैकर्षयं सूर्य प्राजापत्य व्यूहरश्मिन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतं तत्ते पश्यामि यो असावसो पुरुषः सोहमस्मि.
हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्रजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, ज्याप्रमाणे मी आहे. उत्तम किशोरी माताजी वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तात्पर्य: सूर्य आणि सूर्याची किरणे गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. त्याचप्रमाणे भगवंत आणि जीव हे सुद्धा गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. सूर्य एकच आहे, परंतु सूर्यकिरणातील परमाणू असंख्य आहेत. सूर्यकिरण सूर्याचा एक अंश आहेत आणि सूर्य आणि त्यांचे किरण मिळून संपूर्ण सूर्य होत असतो. सूर्यग्रहावर सूर्यदेव राहतो आणि याचप्रमाणे ब्रह्मज्योती ज्यातून निघते त्या सर्वोच्च वैकुंठ लोकात गोलोक वृंदावनात भगवंत निवास करतात. याची ब्रह्मसंहितेत अशी पुष्टी केलेली आहे. चिंतामणी प्रकर समज सद्य सुकल्प वृक्ष लक्षावृत्तेषु सुरेभिरभिपालयन्तं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. हे सुरभी गायीचे पालन करीत आहेत. दिव्य चिंतामणी मण्यांच्या धामात सर्व इच्छांची पूर्ती करीत आहेत. ज्यांच्या भोवती लाखो कल्पवृक्ष असून लक्षावधी लक्ष्मी ज्यांची अत्यंत आदर आणि प्रेमाने सतत सेवा करीत आहेत, अशा आदिपुरुष गोविंदांना मी भजतो. ब्रह्मसंहिता 5.29. ब्रह्मसंहितेतही ब्रह्मज्योतीचे वर्णन येते व तेथे असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे सूर्यकिरण सूर्यग्रहातून बाहेर पडतात, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मज्योती म्हणजे गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकातून बाहेर पडणारे किरण आहेत. जोपर्यंत एखादा ब्रह्मज्योतीचे तेज भेदून पुढे जात नाही, तोपर्यंत तो भगवंतांच्या धामाबद्दल माहिती मिळवू शकत नाही. याच कारणास्तव निर्विशेषवादी चिंतक ब्रह्मज्योतीच्या प्रदीप्त तेजाने डोळे दिपून गेल्यामुळे भगवंताचे वास्तविक धाम आणि त्यांचे दिव्य स्वरूपही पाहू शकत नाही. असे निर्विशेषवादी विचारवंत तोकड्या बुद्धीमुळे भगवान श्रीकृष्णांचे परम आनंदमय दिव्य स्वरूप समजू शकत नाहीत. म्हणून या प्रार्थनेत श्री ईशोपनिषद भगवंतांना प्रार्थना करीत आहेत की त्यांनी ब्रह्मज्योतीचे तेजोमय आवरण दूर करावे, जेणेकरून शुद्ध भक्त त्यांचे परम आनंदमय दिव्य स्वरूप पाहू शकेल. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करून आपण भगवंतांच्या कल्याणकारी पैलूंचा अनुभव घेऊ शकतो व परमात्मा किंवा सर्वव्यापी स्वरूपाचा साक्षात्कार करून आपल्याला याहून अधिक कल्याणकारी पैलूंची प्रचिती येते. परंतु साक्षात भगवंतांसमोर जाऊन भक्ताला परम कल्याणकारी पैलूंचा अनुभव घेऊ शकतो. परम सत्याला एकर्षे ब्रह्मांड पालक व शुभचिंतक अशा प्रकारे संबोधित केल्यामुळे ते निराकार असूच शकत नाहीत. श्री ईशोपनिषदाचा हाच निर्णय आहे. कुशन शब्द विशेष महत्वाचा आहे, कारण भगवंत प्रत्येकाचे पालन पोषण करतात, परंतु विशेष करून ते आपल्या भक्तांची अधिक काळजी घेतात. निराकार ब्रह्मज्योती पार करून भक्त हा भगवंताचे साकार रूप व त्यांच्या परमकल्याणकारी दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतो. अशा तऱ्हेने भक्त परमसत्याचा संपूर्ण साक्षात्कार करून घेतो. भगवत संदर्भ या ग्रंथात श्रील जीव गोस्वामी लिहितात की भगवत साक्षात्कारात परमसत्याचा पूर्ण साक्षात्कार होतो, कारण भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्व दिव्य शक्तींनी पूर्ण आहेत. ब्रह्मज्योतीमध्ये परमसत्याच्या पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नसल्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार हा भगवंताचा अंशिक साक्षात्कार समजला जातो. हे विज्ञान साधो भगवान या शब्दातील पहिले अक्षर भ 2 प्रकारे महत्वपूर्ण आहे. पहिला अर्थ म्हणजे जो पूर्ण रूपाने पोषण करतो व दुसरा अर्थ पालक असा होतो. दुसरे अक्षर ग याचा अर्थ मार्गदर्शक, नेता किंवा सृष्टा असा होतो. शेवटी वान शब्दाचा अर्थ सर्व प्राणी त्यांच्या स्थित असतात व ते प्रत्येकात स्थित असतात असा होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवान या शब्दाचे अनंत ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य, बळ आणि प्रभावाचा बोध होतो, ज्यामध्ये भौतिक उन्माद कणभर देखील नसतो.
भगवान आपल्या शुद्ध भक्तांचे सर्व प्रकारचे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. भक्तांच्या नायकाच्या रूपाने ते शेवटी भक्तांना स्वतःला अर्पण करून त्यांच्या भक्ती मार्गातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्त भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो. अशा प्रकारे आपल्या भक्तांना गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकावर जाण्यास मदत करतात. सृष्टीचे निर्माते असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व पात्रता प्रदान करू शकतात, जेणेकरून भक्त अखेर त्यांच्याजवळ येऊ शकतो. भगवंत सर्व कारणांचे आदिकारण आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्यांचे कारण दुसरे कोणीही नाही. म्हणून ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करून स्वतःमध्येच रममाण होतात. बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करीत नाहीत, तर पुरुष या अनेक पूर्णांशात स्वतःचा विस्तार करून या पुरुष अवतारांकडून भौतिक सृष्टीचे पालन करतात. अशा पूर्णांशाच्या मदतीने ते सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करतात. जीवात्मे सुद्धा भगवंतांचे विभिन्न अंश आहेत. त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हावयाचे असते, भगवंतांचे अनुकरण करावयाचे असते. यामुळे भगवंत अशा जीवांना या भौतिक सृष्टीत प्रवेश देऊन निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीचा पूर्ण उपयोग करू देतात. भगवदांश जीवात्म्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण भौतिक जगात क्रियाप्रतिक्रियांची उलाढाल दिसून येते. अशा तऱ्हेने जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची पूर्ण मुभा देण्यात येते. परंतु तरीही आपल्या पुरुष अवतारांपैकी एक असलेल्या परमात्म्याच्या रूपात भगवंतच अंतिम नियंत्रक असतात. अशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात कमालीचा फरक आहे. परमात्मा नियंत्रक आहे, तर आत्मा नियंत्रित असल्यामुळे त्यांचे अस्तित्व एकाच स्तरावर असणे अशक्य आहे. परमात्मा आत्म्याबरोबर पूर्ण सहयोग करीत असल्यामुळे त्याला जीवाचा नित्य सोबती समजले जाते. भगवंतांच्या सर्वव्यापी रूपाला ब्रह्म असे म्हणतात. हे ब्रह्म जागृती, निद्रा आणि समाधी अशा सर्व अवस्थांमध्ये अस्तित्वात राहते आणि या ब्रह्मापासूनच बद्ध जीव आणि मुक्त जीव अशी जीवशक्ती उत्पन्न होते. भगवंत हे परमात्मा आणि ब्रह्म या दोघांचेही उगमस्थान असल्यामुळे ते आपोआप सर्व जीवात्मे आणि उर्वरित अस्तित्वातील सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत. म्हणून जो हे जाणतो तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत लगेच संलग्न होतो. असा शुद्ध आणि ज्ञानवान भक्त भगवंतावर पूर्णपणे आसक्त होतो. जेव्हा तो त्यांच्यासारख्या भक्तांबरोबर एकत्र येतो, त्यावेळी भगवंतांच्या दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय तो दुसरे काहीही करीत नाही. केवळ ब्रह्म किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेले लोक शुद्ध भक्तांनी इतकेच परिपूर्ण नसतात आणि म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाही. भगवंत आपल्या शुद्ध भक्तांच्या हृदयात आवश्यक ज्ञान उदित करून त्यांना नेहमीच मदत करीत असतात. अशा प्रकारे त्यांच्या विशेष कृपेमुळे ते भक्तांमधील अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतात. शुष्क ज्ञानी आणि ध्यानयोगी अशा कृपेची कल्पना देखील करू शकत नाहीत, कारण ते बहुत करून स्वतःच्याच शक्तीवर अवलंबून असतात. कठोपनिषदात 1.23 सांगितल्याप्रमाणे ज्यांच्यावर भगवंतांची कृपा होते तेच केवळ त्यांना जाणू शकतात. इतर लोक मुळीच जाणू शकत नाहीत. अशी विशेष कृपा त्यांच्या शुद्ध भक्तांवर केली जाते. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद भगवंतांच्या अशा कृपेचा संकेत करते, जी ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहे. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये भगवंतांना कृपा मागताय भक्त. आणि यामध्ये जो सोहम आहे, तो शब्द मायावादी लोक फार आवडीने त्याच्यावरती त्यांचं विशेष ध्यान असतं. ते म्हणतात की इथं सोहम तोच मी आहे, म्हणजे मीच भगवंत आहे, अशी त्याची व्याख्या ते करून टाकतात. पण भक्तांचं त्याचं जे
अर्थ आहे ते हं, वेगळे. मी भगवंतांचा आहे असा त्याचा अर्थ होतो. मी तो आहे हं, असा नाही होत. तर भगवंत जसे शाश्वत आहेत त्याप्रमाणे मी शाश्वत आहे आणि माझा त्यांच्याशी असलेला संबंध हा शाश्वत आहे. तो कधीच संपणारा नाही. तर या जगामध्ये भगवंतांची सत्ता जी आहे ती त्यांच्या अधिकाराद्वारे भगवंत चालवतात. यम, सूर्य, प्रजापती ब्रह्मा अशा प्रकारे भगवंत जरी जीव त्यांच्यापासून दूर गेलाय, त्यांना सोडून जरी जीव भगवत धामातनं जरी तो या मृत्यूलोकात आलाय, तरी भगवंत त्याची काळजी घ्यायचं काही सोडत नाही. तर विचार करा, तुरुंगामध्ये जर लोकांची एवढी चांगली काळजी होते, तर भगवंतांच्या धामात भगवंतांच्या घरातल्या लोकांची किती काळजी चांगली होत असेल. तर भक्त भगवंतांना भगवान या नात्याने त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. जसे भारताचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. जे गावातले लोक आहेत त्यांना तर प्रधानमंत्री कोण आहे ते माहितच नसतं. त्यांना फक्त माहिती आहे तलाठी वगैरे वगैरे. आणि प्रधानमंत्रीची योजना येते त्यातनं पैसे मिळतात वगैरे वगैरे. तर त्यांच्यासाठी काय आहे, प्रधानमंत्री म्हणजे एक प्रधानमंत्री आहे. ते त्याचं रूप नाही, त्याचं काही नाही, त्यांची सत्ता आहे. तर ते ब्रह्मज्योतीसारखं त्यांचं साक्षात्कार आहे त्यांच्यासाठी. त्या उलट जे प्रधानमंत्री जे शासकीय सेवक आहेत, जे त्यांच्या ऑफिसमधले सेक्रेटरी वगैरे आहेत, त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत, ते प्रधानमंत्रीला कसे बघतात की हे देशाचे प्रधानमंत्री. तर त्यांना ते प्रणाम करणार, त्यांना ते एक औपचारिक नातं असतं प्रधानमंत्रीशी. तर ते नातं आहे परमात्मा नातं सर. आणि प्रधानमंत्रीची आई असेल, त्यांची मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांचं वागणं प्रधानमंत्रीची कशा प्रकारे असेल, तर ते प्रधानमंत्रीची सत्ता बघत नाहीत किंवा प्रधानमंत्रीचं जे त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची जी भूमिका आहे त्याला ते बघत नाहीत. तर ते त्यांना फक्त आपला माणूस असं समजतं. कधी कधी त्यांची आई त्यांना रागवत पण असेल, किंवा त्यांची पत्नी त्यांना काय मागेल, त्यांची मुलं त्यांना काहीतरी करायला सांगतील, किंवा त्यांचा नातू असेल तर त्यांच्या पाठीवरती बसेल, त्यांना घोडा करेल. तर अशा प्रकारच्या जे एकच प्रधानमंत्री आहे, पण त्यांचं जे आकलन आहे ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं होते. तर तुरुंगातल्या लोकांना ते त्यांना वाटेल की ते काय भयंकर आहे, आणि जे बाहेरचे लोक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना तर त्यांची सत्ताच माहिती, त्यांच्या स्कीमच माहिती. आणि जे त्यांच्या ऑफिसमधले त्यांना फक्त प्रधानमंत्री म्हणजे त्यांच्याकडे मोठी सत्ता आहे असं त्यांना शासक म्हणून ते बघतील. पण त्यांच्या घरातील लोक त्यांना एक आपला माणूस म्हणून त्यांच्याशी ते संबंध ठेवतील. तर भगवान हा साक्षात्कार ब्रह्मन साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कारपेक्षा
दिव्य. यामध्ये भगवंतांना त्यांचे भक्त आपला असं समजून त्यांच्याशी ते प्रेमाने आणि भक्तिभावाने त्यांच्याशी ते संबंध ठेवतात. आणि जसे भगवंत आहेत तसा मी आहे, याला सोहम असं म्हटले. तर जसे भगवंत जगाचे मालक आहेत आणि त्यांनी मला उत्पन्न केलेले त्यांच्या सेवेसाठी, तर मी त्यांचा भक्त या रूपाने सदैव त्यांचा आहे. आणि ते माझे स्वामी आहेत किंवा ते माझे मालक आहेत, ते माझे मित्र आहेत, ते माझे पती आहेत, ते माझे सखा आहेत. तर माझा जो संबंध त्यांच्याशी आहे तो निरंतर आहे. ह्याची जाणीव त्या भक्ताला होते. तर जे निराकारवाद्यांचं साक्षात्कार आहे किंवा जे हठयोगींचं साक्षात्कार आहे, त्याच्या पुढचा साक्षात्कार तो भक्तांचा आहे. तर इथं भगवंतांची व्याख्या केलेली. भगवान म्हणजे काय? जे सर्वांची रक्षा करतात, सर्वांना पाळतात, पोचतात. तर जीव कसा आहे? तो गुणात्मक दृष्ट्या तो भगवंतासारखा आहे, पण प्रमाणात्मक दृष्ट्या तो लहान आहे, तो अणु आहे. आणि हा जीव भगवंतांचा सखा होऊ शकतो, त्यांचा जवळचा माणूस होऊ शकतो. त्याच्या भक्तीवरती अवलंबून आहे. तर जे ब्रह्मवादी लोक आहेत किंवा जे साक्षात्कारवाले आहेत, त्यांना काय आहे, ते फक्त ब्रह्मज्योती बघून त्यांनी दैदिप्यमान होतात ते. आणि त्यांचं ज्ञान हे सीमित असतं. ते भगवंतांचं रूप बघू शकते आणि ते भगवंतांची कृपा जी भक्तावरती ते सुद्धा त्यांना समजत नाही. आणि ते स्वतःच्या बळावरती ते भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे ते शुद्ध भक्तांना त्यांना काही रस नसतो. त्यांना वाटतं की शुद्ध भक्त हे काय आहेत? भावुक आहेत हे लोक. जे भक्ती मार्गात लागले ते नुसतं जप करतात, नाचत राहतात, ते भावुक आहेत. त्यांना काही शास्त्र माहित नाही, त्यांना काही माहित नाही, भगवंत माहित नाही, असा त्यांचा आरोप असतो. पण चैतन्य महाप्रभू सारखे एवढे महान आचार्य किंवा रामानुजाचार्य किंवा जे कोणते आचार्य आहेत किंवा व्यासदेव सुद्धा, ते सर्व भगवंतांचे जे खास भक्त आहेत त्यांचा ते आदराने त्यांना ते प्रणाम करतात. जसं या श्लोकात सांगितले, इत्थं सताम ब्रह्मसुखानुभूत्या. तर हा श्लोक यामध्ये भक्तांचं गौरव केलेले. ते म्हणतात की किती यांनी लोकांनी पुण्य केलेले, पुण्याच्या राशी किती आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांना ही भगवंतांची इतकी जवळचा संबंध त्यांना प्राप्त झालेला. तर भक्तांसाठी ब्रह्मज्योतीत विलीन होणे ही शिक्षासारखं आहे. त्यांना ही शिक्षा नकोय त्यांना. किंवा गोपींसमोर विष्णू सुद्धा जेव्हा प्रकट होतात, जेव्हा भगवंत रासलीलेनं अव्यक्त होतात, त्यावेळेस ते शोधत असताना त्यांना विष्णूचं रूप, विष्णू तिथे दिसतात. ते त्यांना विचारतात कृष्ण कुठे? तर त्यांना त्यांच्या त्या विष्णू रूपामध्ये सुद्धा त्यांचं रस नाही, त्यांना फक्त कृष्णामध्ये रस आहे. आणि जेव्हा त्या विष्णू समोर राधाराणी जाते, तर भगवंत जे विष्णूचं रूप घेतलं त्यांचे 2 हात गळून पडतात. तर जेव्हा अर्जुनाला सुद्धा भगवंत विराट रूप दाखवतात, तर ते म्हणतात भगवंता हे दिव्य रूप मला नकोय, मला फक्त तुमचं 2 हाताचं जे सर्वसाधारण माझे सखा म्हणून जे रूप आहे ते मला आवडतं, ते रूप मला तुम्ही दाखवा. तर भक्तांचा रस
या रूपात आहे. आणि अशा भक्तांबरोबर भगवंत कसं आदानप्रदान करतात, ते त्यांना सदा भक्तांची रक्षा करतात, त्यांना ते मार्गदर्शन करतात आणि ते त्यांना भक्तीमध्ये पुढे घेऊन जातात. सुहृदं सर्वभूतानां ददामि बुद्धियोगम. भगवंत त्यांना बुद्धी पण देतात आणि भक्त त्यांना पूर्णपणे आसक्त असतात. आणि असे भक्त जेव्हा एकत्र येतात तर त्यांचा विषय असतो भगवंतांचं गुणगान. तर भक्त जेव्हा एकत्र येतात तर दुसऱ्या भक्तांची निंदा करायला एकत्र यायला नाही पाहिजे किंवा मॅनेजमेंटची निंदा करायला एकत्र यायला नाही पाहिजे किंवा भौतिक जगातले विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र यायला नाही पाहिजे. तर जेव्हा भगवंतांचे प्रिय भक्त एकत्र येतात तर त्यांचा आवडीचा विषय काय असतो? सताम प्रसंगा मौवीर्य संयुक्त. जेव्हा भगवंतांचे भक्त एकत्र येतात तर ते भगवंतांचे गुणगान गाण्यासाठी त्यांना त्यामध्ये रस असतो. जेव्हा दोन माहेरच्या स्त्रिया एकत्र येतात तर त्यांचा विषय माहेरच्या गोष्टी करण्याचा असतो. त्याप्रकारे भगवंतांचे भक्त जेव्हा एकत्र येतात तर माझी माहेर पंढरी, तर ते भगवंतांच्या धामाचं चर्चा करण्यासाठी ते एकत्र येतात आणि तो त्यांचा विषय असतो. तर भक्तांच्या जीवनामध्ये भगवंत केंद्रबिंदू असतात आणि अशा भक्त जेव्हा भगवंतांचं गुणगान करतात त्यावेळेस भगवंत म्हणतात, नाहं तिष्ठामि वैकुंठे न योगी हृदयेषु यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. तर भगवंत म्हणतात की मी वैकुंठात राहत नाही किंवा मी योगीच्या हृदयात राहत नाही, तर मी राहतो कुठं? जिथं माझे भक्त माझी प्रेमाने कथा करतात, कीर्तन करतात, नामस्मरण करतात, तिथं मी सदैव उपस्थित राहतो. तर हे भक्तांचं भगवंतांशी असलेला संबंध आहे. ठीक आहे, पुन्हा काय प्रश्न? हरे कृष्ण प्रभूजी. येस. प्रभूजी, याच्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. तर म्हणजे हे श्री ईशोपनिषद ऍज अ व्यक्ती म्हणून आहे का प्रभूजी? ईशोपनिषद म्हणजे व्यक्ती म्हणून आहे का प्रभूजी? ईशोपनिषद म्हणजे भगवंतांचं उपनिषद, भगवंतांच्या नावाचं उपनिषद आहे. असे हे व्यक्ती हे उपनिषद. लाईन नंबर 91 वर असं लिहिलंय की म्हणून या प्रार्थनेत श्री ईशोपनिषद भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी ब्रह्मज्योतीचे तेजमय आवरण दूर करावे. आपलं मराठी ट्रान्सलेशन मध्ये ना प्रभुपादांनी जे इंग्लिश मध्ये लिहिलं ते बघावं लागेल. अच्छा, पण मग प्रभूजी प्रार्थना केलेलं आहे म्हणजे ईशोपनिषदने प्रार्थना केलेलं आहे म्हणजे ती याच व्यक्ती म्हणूनच असायला हवी ना प्रभूजी. तिथं असं कोणा भक्तांचं नाव नाही आलेलं की या ईशोपनिषद भक्तांनी म्हणजे भक्तांनीच हे रचलेले आहेत ना, रचना ईशोपनिषद. अच्छा मी सर्वाच्या आधी स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की हे कुणी रचलेले. ह्याचा जो ऋषी आहे, ते ही प्रार्थना गात आहेत. अच्छा ओके. हं? हम्म. तर प्रत्येक उपनिषदचा एक एक ऋषी आहे, ज्यांनी हे उपनिषद लिहिलेले. मुंडक उपनिषद किंवा तर हे तर ते लोक भगवंतांना प्रार्थना करतात. अच्छा, मग ईशोपनिषदचं कोण आहे प्रभूजी ऋषी? मे बी ती प्रस्तावना मिस झाली बरं. मी तर स्टार्टिंगची स्लाइड दाखवतो हो हो. मोस्टली. तर हे यजुर्वेद मध्ये वार्ष्णेय संहिता असं लिहिलेलं आहे. शेअर करताय का प्रभूजी तुम्ही? एक मिनिट. हम्म. आपल्या पुस्तकाचं जे पहिलं प्रस्तावना असेल त्यामध्ये पण लिहिलेलं असेल मला ते. तर हे आहे, इथं आहे लास्ट चॅप्टर ऑफ शुक्ल यजुर्वेद. इट इज कंटेन्ड विद इन
वार्ष्णेय संहिता. तर त्यामध्ये येतं हे, आणि ह्याची पुनरुच्चारण मनु महाराजांनी यज्ञपतीची जेव्हा प्रार्थना करतात त्यावेळेस हे परत त्यांनी हा उपनिषद गायलेले आहे भागवतामध्ये. अच्छा, ओके. तर ग्रंथरूपात सुद्धा भगवंत येतात, जसं भागवतान सुद्धा आपण कलियुगासाठी भगवंतांनी ग्रंथरूपामध्ये भागवत आपल्यासाठी देऊन गेलेले आहेत. ओके. तर भगवंतांची आराधना उद्देश काय आपला म्हणून ते महत्वाचं आहे, की आपल्याला गंतव्य काय करायचं, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आपलं मत आहे ना ते पूर्ण हे असलं पाहिजे, काय म्हणतात, क्रिस्टल हा क्लिअर ओके. ठाम असलं पाहिजे, आणि ते एकदम निढळ असलं पाहिजे, त्यात काही ढवळाढवळ नसली पाहिजे. हा, हा. ठीक आहे, तर आता पुढचे 2 श्लोक आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. ओके प्रवेश. आता आता तसं काही वाचून होणार नाही, तर आपण चालेल. मग पुढच्या आठवड्यात घेऊ. ठीक आहे, तुम्हाला काही आन्सर असेल तर तुम्ही करा, सगळ्यांची अटेंडन्स घ्या. हो हो. ओके, रेकॉर्ड केलं नाही, रेकॉर्डिंग स्टॉप करतो प्रभूजी मी. स्टॉप कर. चालेल, ओके. धन्यवाद. काही चुक